एखादा अपशब्द उच्चारला किंवा चूक झाली तरी शेवटपर्यंत कबुली न देणारे व शेवटपर्यंत रेटून खोटं बोलणारे राजकारणी आजपर्यंत आपण सगळेजण पाहत आले आहोत. परंतु पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या हातून घडलेल्या एका चुकीबद्दल थेट नागरिकांची माफी मागणारे महापौर म्हणून रवी लांडगे यांची आता नोंद झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण व दिवंगत अंकुशराव लांडगे या आपल्या पित्यासमान चुलत्यांच्या संस्कारातूनच आपण झालेली चूक कबूल करावी अशी भावना झाल्याचं महापौर रवी लांडगे यांनी आज पिंपरी चिंचवड न्यूजशी बोलताना सांगितलं. याबाबतची नेमकी घटना अशी की महापालिकेची सर्वसाधारण सभा 20 एप्रिल रोजी होती. या सभेची जी विषयपत्रिका होती त्यामध्ये 2026-27च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्याचा विषय नसताना संपूर्ण बजेटला अंतिम मंजुरी देत असल्याचं घोषित करत सभा तहकूब केली. मागील सभेचा वृत्तांत कायम करून तसेच सभेत प्राप्त सूचना उपसूचना या ग्राह्य अग्राह्य करून त्यासह संपूर्ण बजेट 2026-2027 करिता अंतिम मंजुरी देऊन एकत्रित मान्यता देण्यात येत आहे. दरम्यान कोणत्याही सभेची अथवा विषयाबाबतची सूचना महापालिका नगर सचिवांनी सभा सुरू होण्यापूर्वी किंवा सभा सुरू असताना महापौरांना देणं बंधनकारक आहे. असं असतानाही नगर सचिवांकडनं त्या दिवशी त्याचं पालन झालं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे महापौरांनी मागील महिन्यातील सभा ही बजेटची होती याची आठवण ठेवत थेट बजेटलाच अंतिम मान्यता दिली. मात्र झालेली चूक महापौरांना अस्वस्थ करून गेली. कोणालाही दोष न देता झालेली चूक आपल्या अंगावर ओढून घेत दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडून चूक झाल्याचं व्हिडिओद्वारे कबूल केलं. कुठलीही महापालिकेची सभा ही नियमित आहे किंवा ते नियमांचं पालन करून आहे किंवा सभेचं कामकाज सभेची कार्यपद्धती याबद्दलच्या सर्व सूचना महापौरांना नगर सचिवांनी द्यायच्या असतात. परंतु नगर सचिवांनी मला याबाबत कुठलीही सूचना दिली नाही म्हणून माझ्याकडून ती चूक झाली. महापौरांच्या या कृतीचं शहरातील विविध संस्था व संघटनांनी त्यांना भेटून आज कौतुक केलं. जीवनात मी कधीही चुकलो तरी अगदी लहान मुलाची देखील माफी मागतो हे सांगायला आपणास कधी कमीपणा वाटत नाही. मात्र मी आता एका जबाबदारीच्या पदावर असल्यानं माझ्या शहरातील 30 लाख जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल म्हणून आपण कबुली दिली असल्याचं त्यांनी म्हटलं. अवघ्या 2च महिन्यात आपल्या स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे शहरात लोकप्रिय झालेल्या महापौरांच्या या कृतीचं आता सर्वत्र स्वागत होत आहे. आपणास काय वाटतं? आपण महापौरांना काय सूचना द्याल? यासाठी जरूर व्यक्त व्हा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज.